श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने आपल्याला आधीच्या व्हिडिओंविषयी आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओंविषयी माहिती मिळू शकेल. नवीन येणारे व्हिडिओ आणि आधीचे व्हिडिओ पाहिल्याने आपले नक्कीच ज्ञानवर्धन होईल, यात शंका नाही. आता पंचमहापुरुष योगांची जी आपण सिरीज चालू केली आहे त्यामध्ये मागील भागात आपण रुचक महापुरुष योगाची माहिती घेतली. आता या भागामध्ये आपण भद्र महापुरुष योगाची माहिती घेऊ. भद्र महापुरुष योग. भद्र महापुरुष योग हा कसा होतो तर ज्या वेळेला कुंडलीमधील प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान ही जी चारही केंद्रस्थानं आहेत, या केंद्रस्थानांपैकी कोणत्याही एका स्थानामध्ये बुध हा ग्रह जर मिथुन अथवा कन्या राशीमध्ये आढळून आला तर तो भद्र नामक पंचमहापुरुष योग तयार होतो, जो बुधामुळे तयार होतो. बुधाची उच्च आणि स्वराशी एकच आहे, ती म्हणजे कन्या, आणि दुसरी त्याची रास आहे ती म्हणजे मिथुन. उर्वरित ग्रह हे मंगळ झाला, शनी झाला, हे स्वराशीमध्ये दोन राशींमध्ये येतात ज्या त्यांच्या स्वराशी आहेत, आणि उच्च राशी ही त्यांची स्वतंत्र पडते. परंतु बुधाचे तसे नाही. बुध हा कन्येमध्येच स्वराशीचा आणि उच्च होतो आणि तो मिथुन राशीमध्येही स्वराशीचा होतो. म्हणूनच केंद्रात ज्या वेळेला बुध ग्रह मिथुन अथवा कन्या राशीचा असेल तर भद्र नामक पंचमहापुरुष योग होतो. भद्र नामक पंचमहापुरुष योगामुळे जातक बुद्धिमान, तसेच वयापेक्षा कमी दिसणारा, अट्रॅक्टिव्ह, सावळा वर्णाचा, तसेच बुधामुळे जो योग तयार होतो तर त्यामुळे जातक फायनान्स, बँकिंग, अकाउंट्स, ई कॉमर्स, कम्युनिकेशन या सर्व क्षेत्रांमध्ये विजयी होताना दिसतो, यश संपादन करताना दिसतो. त्याचे उत्तम उदाहरण आहे भद्र महापुरुष योगाचे, ते म्हणजे सूर्य सरकारचा कारक आहे आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जे विश्वविख्यात झाले फायनान्स या क्षेत्रामध्ये, जे अर्थतज्ञ झाले फायनान्स या क्षेत्रामध्ये, ते बुधामुळेच झाले. जो बुधादित्य योग तयार झाला त्यांच्या कुंडलीच्या दशमस्थानात सूर्य सरकार आणि सत्तेचा कारक आहे, त्याच्याबरोबर बुध आहे. बुध ग्रह हा राजकुमार आणि तो ज्या ग्रहाबरोबर जाईल त्याचे अनुकरण केल्यामुळे बुधाने सत्तेचे अनुकरण सूर्याचे केले आणि स्वतःचा गुणधर्म फायनान्सचा दिला. म्हणूनच ते फायनान्स क्षेत्रामध्ये अजरामर झाले. आणि ज्यावेळेला भारताची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती त्यावेळेला त्याच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या माणसाने ती सावरण्याचे काम केले. श्री शिवाय नमस्तुभ्यम.